हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? तर मी ना आज इथे मस्त टोनर बनवलेला आहे आणि मला याच्यानंतर जे आहे ना हेअर ऑइलिंग पण करायची आहे. पण म्हटलं आधी जे आहे ना थोडं टोनर वगैरे बनवूया आणि जरा जे आहे सेल्फ केअर जे आहे ती करूया. कसं बनवलं हे टोनर मी तुम्हाला सांगतेच आणि यापूर्वी पण मला असं वाटते की 2-4 वेळा तर माझी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करून झालेली आहे. यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ना ती तुम्हाला तुमच्याकडे नसेल तर मग विकत घ्यावी लागेल. तर बघा मी इथे छोट्या पातेलीमध्ये जे आहे ना पाणी घेतलेलं आहे. आता मी इथे 1 ग्लास पाणी जे आहे असं समजा की टाकलेलं आहे. 1 ग्लास पाणीमध्ये तुम्हाला ना सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये जो तुम्हाला सामग्री टाकायची आहे ती म्हणजे रोजमेरी जे असतात ना लीव्ज आहेत, ते ड्राईड रोजमेरीचे लीव्ज आहेत. तर हे जे आहे ना तर याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि हे मी मिशोवरून हा डब्बा मागवलेला होता आणि 150 अराउंड काहीतरी हा डब्बा मिळाला होता. याच्यापेक्षा छोट्या पॅकेटमध्ये पण मिळतं आणि मी तुम्हाला ना डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते आणि किंवा मग टॅग करून देईल प्रोडक्ट. हे अगदी म्हणजे 70च्या अराउंड जे असेल ना असं रोजमेरीचे आहे ते तुम्हाला मी जे आहे त्याची लिंक वगैरे देते. त्याच्यासोबत जी तुम्हाला स्प्रे बॉटल आहे ना ती पण फ्रीमध्ये मिळत असेल अशीच लिंक तुम्हाला देईल, जेणेकरून तुम्हाला नंतर स्प्रे बॉटल विकत घ्यायची जी आहे ती गरज पडणार नाही. सो बघा मी इथे त्याच्यामध्ये ना थोडं जे होतं आपले जे कढीपत्ते असतात ना ते टाकले आणि एवढं उकडायचं त्याला की जर तुम्ही 1 ग्लास पाणी टाकलं ना तर ते अर्धा ग्लास झालं पाहिजे. याच्यामध्ये तुम्ही ॲडिशनल अजून गोष्टी ॲड करू शकतात, जसं की कांद्याचे जे साल आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करून घेऊ शकतात, नाहीतर मग मेथीचे दाणे असतात ते पण तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करून घेऊ शकतात. आणि असं हे पाणी नंतर गार झाल्यानंतर अशा स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्यायचं आणि मग ते तुम्ही जे आहे केसांना स्प्रे करून घ्यायचं. आता बघा हे स्प्रे करण्याचे 2-4 वेगवेगळे प्रकार आहेत. मी तर इथे जेव्हा पण मला हेअर ऑइलिंग करायची असते म्हणजे बऱ्याच आता महिन्याभरापासून मला तर लक्षात पण येत नव्हतं की असे हेअर टोनर वगैरेचे मी बनवून लावते, म्हणून मी विसरलीच होती. पण आज जरा माझ्याकडे वेळ होता, म्हटलं काहीतरी करूया म्हणून मग मी हे बनवलं. सो मी जेव्हा पण यूज करते ना मी असंच करते. मी आधी काय करते ना हेअर टोनर जे आहे ते लावून घेते, मस्त केसांना मसाज वगैरे करून घेते, अगदी रूट्सपासून तर टिप्सपर्यंत छान लावून घ्यायचं. आणि त्यानंतर जे आहे मग त्याच्यानंतर मी हेअर ऑइलिंग वगैरे करून घेते आणि मग त्याच्यानंतर जे आहे अर्धा 1 तासानंतर हेअर वॉश वगैरे मी करते. असं माझं आहे. तुम्हाला जर हे हेअर टोनर रात्री पण लावायचं असेल ना तर तुम्ही रात्रीही याला लावून झोपू शकतात, किंवा तुम्हाला हेअर ऑइलिंग करायची नाही फक्त टोनरच लावायचं आहे तर अर्धा-पाऊण तास आधी जे आहे तुम्ही हेअर टोनर लावून घ्या मस्त आणि हेअर तुम्ही जे आहे वॉश वगैरे करून घेऊ शकता. अशा पद्धतीने बेसिकली याच्याने काय होतं ना की रोजमेरी जे यामध्ये टाकलेले आहेत ना त्याच्याने तुमच्या केसांची जी नवीन हेअर ग्रोथ असते ना तर ती होते आणि रोजमेरी जी आहे ना केसांसाठी खूप चांगली आहे. सो मला असं वाटतं की बघा मी ऑइल बनवते त्या ऑइलमध्ये पण मी रोजमेरीचा जे असते ती उपयोग करत असते. सो तुम्ही एक छोटंसं 60-70 रुपयाचं पॅकेट जरी घेतलं नाही तरी तुम्ही ऑइल बनवताना पण त्याला यूज करून घेऊ शकतात आणि असं हेअर टोनर बनवताना पण त्याला जे आहे यूज करून घेऊ शकतात. मी काय करते जेव्हा समजा मी 1 ग्लासचं जे आहे म्हणजे अर्धा ग्लास जर असं टोनर मी बनवून ठेवलं ना त्यातलं मी अर्धं जे आहे ते मी आता यूज करून ठेवते आणि अर्धं जे आहे ना ते स्प्रे बॉटलमध्ये उरलेलं असते ते तसंच्या तसं जे आहे ना मी फ्रीजमध्ये ठेवून देते. म्हणजे काय होतं की नेक्स्ट टाईम आता जेव्हा मला हेअर ऑइलिंग करायची असेल ना तेव्हा पण माझं हे यूज होऊन जाईल. म्हणजे एकदा बनवायचं आणि 2दा यूज करायचं असं जे आहे माझं चालतं. म्हणजे मला असं वाटतं की फ्रीजमध्ये तुम्ही याला 4-5 दिवस स्टोअर केलं तर काही हरकत नाही, पण खूप जास्त दिवसाचं बनवून ठेवू नका. तर हे बघा इथेच जे आहे माझं हेअर ऑइलची बनवण्याची प्रोसेस पण जी आहे ती चालली आहे. कसं काय बनवलं हे मी सगळं तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे. सो ते तिकडे मी आता फक्त बघत होती की ओके व्यवस्थित आहे की नाही माझी काचेची बॉटल तिथे. आणि आता जरा अर्धा-पाऊण तास घरातली म्हटलं सगळी कामं जी आहेत ती आवरून घेऊया. सो मी जे आहे इथे पहिले माझ्या गार्डनमध्ये आलेली आहे. तर मी थोडी माती जी असते ना वरती म्हणजे कुंडीमधली जी वरची माती असते ना जेव्हा असं थोडं प्लांट जे असतात ते सुकलेले असतात म्हणजे खूप जास्त गजगज नसते, पाणी तुम्ही लगेच दिलेलं नसेल ना तर त्याच्या आधी तुम्ही असं वरवरची माती जी आहे ना ती उकरून अशी थोडी मोकळी करून घेऊ शकता, जेणेकरून काय होतं की वरच्या मुळांना थोडी फ्रेश हवा मिळते आणि मग जी प्लांटची ग्रोथ असते ती खूप छान होत असते. आणि मी त्यानंतर थोडं पाणी पण जे आहे ते झाडांना वरच्या वर देऊन दिलेलं आहे, कारण काय होतं की उन्हामुळे ना वरची लेअर खूप लवकर सुकून जाते. आणि तुम्ही जसं माहिती आहे तुम्हाला की माझ्याकडे जे आहे जे म्हणजे सदाफुलीचे जे आहेत ना हे विणकाचे हे प्लांट्स थोडे जास्त आहेत आणि यांना असं होतं ना की जास्तही पाणी व्हायला नको आणि कमीही पाणी व्हायला नको, दोघी सिच्युएशनमध्ये हे लगेच खराब होतात आणि लगेचच जळायला जे असतात ना हे लागतात. त्यामुळे त्यांचं मी ट्राय करते की त्यांच्याकडे जास्त लक्ष द्यावं आणि त्यांना वरची माती जी आहे ती नेहमी ओली त्यांची असू द्यावी, खूप जास्त पाणी पण नाही, अगदी नॉर्मल ओली अशी. सो बोलता बोलता जे आहे माझ्या गार्डनचा टूर पण करून झालेला आहे.
माझ्या भावाने ना म्हणजे पियासाठी एक टाईम टेबल तिला बनवून दिलेला आहे की 9 वाजता उठायचं, 10 वाजेपर्यंत तू हे करायचं, त्याच्यानंतर असं असं करायचं हे सगळं. आणि बघा आज तो टाईम टेबल फॉलो करायचा पहिलाच दिवस आहे पियाचा. आणि सकाळमध्ये अगदी म्हणजे ती 8:45 वाजता उठून मला विचारते, मम्मा 9 वाजलेत का? 9 वाजले की मला उठवा. म्हटलं ठीक आहे, झोप अजून 15 मिनटं, तुला उठवते मी अजून 15 मिनिटांनी. असं तिला मी 9 वाजता जे होतं ते उठवलेलं होतं. आणि त्यानंतर लगेच जे आहे ना तिच्या टाईम टेबलमध्ये जसं जसं तर टायमिंग पुढे जातो तसं तसं मला विचारते की इतके वाजले का? मग मला स्टडी करायचं आहे. म्हणजे ठीक आहे, चला टाईमपास का असे ना, अशा पद्धतीने जे आहे ती 1-2 दिवस का जाईना त्या टाईम टेबलच्या हिशोबाने. पण पियाचं मला तर 2 दिवसासाठी टेन्शन मिटलेलं आहे. आपोआप स्टडी पण करायला लागलेली आहे ती. मला बऱ्याच वेळा कमेंटमध्ये विचारलं जातं की तू हेअर ऑइल कुठलं यूज करते, तू शॅम्पू कुठला यूज करते. तर बघा मी कुठलाही तुम्हाला शॅम्पू वगैरे जे आहेत सध्या काही सजेस्ट करत नाही आहे, कारण आमच्याकडे ना खूप जास्त हार्ड वॉटर आहे. त्यामुळे हेअर प्रॉब्लेम जे आहेत ना ते बऱ्यापैकी मला एवढे नाही, कारण ज्या मी गोष्टी जशा यूज करते, जसं मी ऑइल बनवून यूज करते, हेअर टोनर यूज करते, एखादा पॅक कधीतरी लावून घेते, त्यामुळे माझ्या केसांची हालत जी आहे ती ठीकठाक आहे. पण एखादा चांगला शॅम्पू मला जेव्हा मिळेल ना तेव्हा मी तुमच्यासोबत नक्की म्हणजे जे आहे तुम्हाला सजेस्ट करेल मी की हा तुम्ही यूज करू शकतात. पण ना तुम्हाला जर थोडे सिल्की सॉफ्टी जर हेअर पाहिजे असतील ना तर मी जे आहे एक जे आहे ना म्हणजे मलाही असंच मी घेतलं ते विकत आणि खरंच मी म्हणजे प्रेमात पडली त्या वस्तूच्या. खूप असं केसांमध्ये डिफरन्स वगैरे होत नाही बघा, पण खरंच सांगते मी थोडे मॅनेजेबल होऊन जातात, सॉफ्ट होऊन जातात, परत परत केसांना हात लावा असं वाटतं. ते म्हणजे ना हेअर स्पाची एक क्रीम आहे, 500 रुपयाचा मी तो डब्बा घेतला होता आणि अजून अर्धा पण संपला नाही आहे माझा. सो मी तो यूज करते. एक वेळा तुम्ही ट्राय करून बघा, मी टॅग केलेला आहे प्रोडक्ट किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल. पण टॅग केलेल्या प्रोडक्टमधून पण तुम्ही घेतलं ना तुम्ही फ्लिपकार्टवरून डायरेक्ट बाय करू शकतात. सो मला असं वाटतं की तुम्ही एक वेळा जे आहे ते तेवढी इन्व्हेस्टमेंट करा 500 रुपयाची आणि मी सांगते डब्बा संपेपर्यंत तुम्ही एकदम निवांत असे जे आहेत ना तुमचे जेवढे पण फ्रीझी केस असतील ना त्याच्या 30% तरी मी गॅरंटी देते त्यांच्यामध्ये सॉफ्टनेस जो आहे ना तो ॲड होऊन जाईल. चला केसांचं सोडूया, मी जे काम करते आता तुम्हाला ते सांगते मी. तर मी इडली डोस्यासाठी जे होतं ना रात्रीच्या वेळेला जो होतं डाळ तांदूळ वगैरे पाण्यात भिजवत घातलेले होते, तर तेच आता मला इथे ग्राइंड करून घ्यायचे आहेत. सो त्यांच्यात जे रात्रभर भिजवलेलं जे पाणी मी आता काढून ठेवलं ना छोट्या बाउलमध्ये, तर ते पण मी झाडांना देत असते. तर म्हणजे कधीही तुम्ही असं डोसा इडलीसाठी असे रात्रभर तुम्हाला कुठलीही डाळ तुम्ही भिजवत घातली ना त्याचं जे पाणी निघतं ना ते असं फेकून देऊ नका, ते झाडांना द्या. कुठल्याही झाडाला दिलं तरी चालतं, काहीच त्याचे हार्म्स होत नाही झाडाला, पण झाडाची जी ग्रोथ असते ना ती खूप छान होते. आणि मी लगेच जे आहे इथे सगळं इडली आणि डोस्याचं बॅटर जे होतं ते मस्त ग्राइंड करून घेतलं, झाकून ठेवलं आहे. आता तो उन्हाळा सुरू झाला आहे त्यामुळे त्याला फर्मेंट व्हायला काही जास्त वेळ लागणार नाही, अगदी इझिली फर्मेंट होऊन जातं. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेल मग त्याची रेसिपी. आणि ना म्हणजे बऱ्याच दिवसापासून मी विचार करत होते की मला हे जे माझं फ्रीजचा एरिया आहे ना मला तर तशी पूर्ण ही बाल्कनीच व्यवस्थित क्लीन करून घ्यायची, पण वेळच मिळत नाही, कारण रेग्युलर कामं झाले की मग सगळे दुसरे कामं असतात आणि अशा गोष्टींना काही वेळ मिळत नाही. म्हटलं आज जे आहे जेवणाच्या आधी एक झटक्यात जे आहे ना 10-15 मिनटात फक्त एक कोपरा जो आहे एवढा मी क्लीन करून घेते. हा जो मी आता करते ना तर तिथे सगळे जे पण पार्सल वगैरे येतात ना, काही एक्स्ट्राच्या पिशव्या आहेत, बाजारामधून आलेलो आहोत त्याच्या प्लास्टिकच्या पिशव्या असतील, कागदी पिशव्या असतील, त्या सगळ्या जमा करायच्या आणि ह्या फ्रीजच्या ह्यावाल्या साईडला ना मी असं म्हणजे टाकत असते. आणि मग 8-10 दिवस झाले की क्लीन केलं जातं, पण गेल्या महिन्याभरापासून खरंच सांगते मी क्लीनच होत नव्हतं आणि एवढे पार्सल वगैरे पण येत होते ना तर त्या पिशव्या तशाच जे असतात ना ते ठेवल्या जातात तिथे. म्हणजे कितीही पिशव्या असू द्या, कितीही काही भंगार असू द्या घरामध्ये, ते व्यवस्थित रचून ठेवलं ना तर मग जागा तिथे छान दिसते. पण ते असंच खुपसून ठेवलेलं असलं ना की मग ते काही व्यवस्थित दिसत नाही. आणि गेल्या 2-4 दिवसापासून मला एवढं खुपत होता हा एरिया, म्हणजे कधी मी याला क्लीन करेल असं झालेलं होतं. शेवटी म्हटलं आज स्वयंपाकाच्या आधी एवढं काम जे आहे ते माझं झालंच पाहिजे आणि पूर्ण करायचं म्हटलं ना तर मला स्वयंपाक स्किप करावा लागेल, त्यासाठी काही मला वेळ मिळणार नाही. म्हणून म्हटलं जे आहे छोटा एक पार्ट जो आहे या बाल्कनीचा जो आहे तो क्लीन करून घ्यावा. आणि बरेच लोक नवीन आहेत त्यांना माहीत नाही, तर ही माझी ड्राय बाल्कनी आहे आणि इथे मी फ्रीजसाठी असा बॉक्स बनवून घेतलेला आहे, कारण किचन छोटं आहे माझं आणि मग तिथे जागा नसते. जिथे पिया बसली ना इथे आम्ही पहिले जेव्हा ते बॉक्स बनवलं नव्हतं तेव्हा आम्ही इथे फ्रीज ठेवायचो, पण मग ते रस्त्यात यायचं, सो आम्ही तसं बनवून घेतलेलं आहे. आणि लवकरच त्याला थोडं वेगळ्या पद्धतीने छान सजवून मी तुमच्यासोबत माझं पूर्ण जो आहे ना ड्राय बाल्कनीचा एरिया दाखवेल. आणि आता इथे पिया काय करते मी तुम्हाला सांगते. तर जे काही पार्सलच्या पिशव्या असतात ना त्याच्यावर ॲड्रेस असतो, म्हणजे माझंच नाव असतं, माझाच फोन नंबर असतो. सो ती आता इथे चुडबुड करायला नको, माझ्या कामामध्ये अडथळे आणायला नको, म्हणून मी तिला ते दिलं आहे की तू हे घे आणि याच्यावरचे सगळे जे नाव आहे ना ते पेनाने सगळं खोडून काढ. कारण मला असं वाटतं की नंबर वगैरे असतो, कुणीही काहीही आपल्या ॲड्रेससोबत किंवा नंबरसोबत छेडछाड करू शकतं. सो एक टाईमपास
टाईमपास म्हणून मी तिला दिलं होतं आणि तिने नाही केलं तरी पण मी करून घेते बरं का. सो तुम्हीही करून घेत जा, उगाच रिस्क घेण्यात काही अर्थ नाही आहे. आणि म्हटलं 5 मिनटात जे आहे ना हे वरचं पण जे आहे ना थोडंसं आवरून घ्यावं. पण आवरता मला रिअलाईज झालं की याला जर मी आवरायला घेतलं ना तर मला अर्धा तास लागून जाईल, कारण छोट्याशा जागेत बऱ्याचशा गोष्टी ठेवल्या आहे. ते जे थोड्या वेळापूर्वी मी व्हाईटवाला कर्टन काढला ना तर तो मी घरी शिवून घेतलेला होता, पण म्हटलं तेवढा काढून त्याला फक्त वॉश करून घेते. आणि ही जी केटल तुम्ही बघताय ना तर ही कोणाकडून तरी घेऊन आली होती आणि मला लक्षात आलं की अरे मी किती दिवस झाले हिला आणून, बरेच महिने झाले. आणि ज्या हिशोबाने आणली होती म्हणजे मी विसरलीच होती की माझ्याकडे मी आणून ठेवलेली आहे. आणि आणताना मी हाच विचार केला होता की माझं किचनचं फर्निचर झाल्यानंतर जे आहे मी तिथे हिला क्लीन करून ठेवेल. आणि लकीली ती मला आता दिसली. म्हटलं चला आता त्याचं काम करूया. त्याआधी जे आहे ना मी इथे फ्रीज थोडं साफ करून घेतलं. खरं तर ना मला उशीर होतो आहे स्वयंपाकासाठी, पण तरीही आता ती केटल मिळाली आहे तर मला असं झालं आहे की तिला मी कधी क्लीन करू आणि तिला कधी किचनमध्ये ठेवू. सो ही माझ्या आजीची केटल होती जी माझ्या सासूबाईंना मिळालेली होती. आणि जी आहे ना मग मी त्यांच्याकडून मागून घेऊन आलेली होती की द्या मला म्हणून. आणि असंही त्यांची अशीच भंगारमध्ये पडून होती. सो त्यांनी मला लगेच देऊन दिली. इतकी काळी कुट्ट झाली आहे म्हणजे ती की काय सांगायचं तुम्हाला. मला माहीत पण नाही की तांब्याची असेल की पितळाची असेल, काही मला माहीत नाही. सो मी एक सोल्युशन इथे तयार करते. एका वाटीत पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये लिंबू सत्व जे असतं ना तर ते मी 1 चमचा टाकलेलं आहे आणि 1 चमचा नॉर्मल मीठ जे असतं ते टाकलेलं आहे. आणि विरघळलं ना की त्याच्यामध्ये मी आता पुढची क्लिनिंग करणार आहे. पण त्याआधी ह्या पाण्याने ना तुम्ही बऱ्याच गोष्टी क्लीन करून घेऊ शकता, जसं की आपलं नळ आहे, हार्ड वॉटरचे स्टेन वगैरे असतात ते पण त्याच्याने क्लीन होतं. आणि बऱ्याच व्हिडिओ मी तुमच्यासोबत हे सगळं शेअर केलं आहे. सो एका बॉटलमध्ये ते भरून ठेवलं आणि आता दुसरं पाणी बनवून त्यामध्ये मी हे क्लीन करण्याचा प्रयत्न करते. पण जसं तुम्ही बघताय की याला वर्षानुवर्षापासून जे आहे याची क्लिनिंगच झाली नाही. सो यावर जी डस्ट इतकी म्हणजे अशी घट्ट बसली ना त्यामुळे ह्या सोल्युशनने पण काही याच्यावर उपयोग होत नाही आहे. मी बराच ट्राय केलं आणि म्हटलं काढूयात, म्हणजे बऱ्यापैकी यावरून निघत होतं. पण जसं नॉर्मल मी आता एखाद्या पूजेचा आपला तांब्या वगैरे असतो बघा, तो जर तुम्ही ह्या पाण्यात डीप केला ना तर अक्षरशः जेवढा डीप होतो ना तेवढा एकदम चकचकीत होऊन बाहेर येतो. पण यावर खूप धूळ वगैरे साचली होती ना त्यामुळे काही निघत नव्हती. सो मी पाण्याने थोडं रब करण्याचा माझा प्रयत्न इथे चाललेला आहे. पण ते मला माहिती होतं की ह्या पाण्याने जे आहे ते निघणार नाही. मला यासाठी जे आहे ना पितांबरीचा यूज करावा लागेल. सो ही तांबे आणि पितळ माहीत नाही मला असं मिक्समध्ये दिसतंय जरा. आणि लास्टला पण पूर्ण क्लीन केल्यावर पण अगदी एक्झॅक्टली कळत नव्हतं की तांब्याची की पितळाची. तांब्याची जास्त वाटत होती पण पितळाची थोडी कमी दिसत होती. सो झाकणाचं बऱ्यापैकी जे आहे ना त्या पाण्यामध्ये, कारण डीप करून ठेवलं होतं ना बराच वेळ, सो यावरची बरीचशी लेअर निघालेली आहे. पण मला एक हात जो आहे तो पितांबरीचा मारावाच लागेल. उशीर तर होतोय मला स्वयंपाकाला, पण खरं सांगायचं म्हटलं ना एखाद्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आला म्हणजे डोक्यात गेली ना अशी एखादी गोष्ट की नाही मला ही करायची आहे, तर आपण मग ती करूनच सोडत असतो. आणि हे झाकण क्लीन करताना मला त्याच्यावर अक्षरशः माझ्या बाबांचं नावसुद्धा दिसत होतं की पूर्ण नाव लिहिलेलं आहे की म्हणजे आता पण बरेच लोक जे असतात ते असे भांड्यांवर जे आहे ते नाव कोरून घेतात, तर तसं त्यांचं नाव मला याच्यावर दिसलं. आणि मला वाटत होतं की जरा त्यांच्या काळातली एक गोष्ट जी आहे ती माझ्या घरामध्ये जी असणार आहे राहणार आहे आणि माझ्या किचनची शोभाही वाढवेल. सो मी जसं जेवढं जमलं ना, खरं तर आता माझे हात पण इतके दुखायला लागले होते ना, कारण की कोपऱ्या वगैरे मधलं ते पितांबरीने पण ना निघत नव्हतं व्यवस्थित आणि त्याला वेळ पाहिजे अजून. आणि मला स्वयंपाकही करायचा होता. म्हटलं चला एवढीच क्लिनिंग राहू देऊया आधी आणि नंतर कधीतरी करूया, कारण हात भरपूर दुखायला लागले होते माझे असे घसून. सो मी ते स्किप केलं. आणि हे जे पाणी उरलं होतं ना ते मी त्याच्याने जे आहे ना, म्हणजे आता हे सिंक एवढं क्लीन करून घेते. जसं मी तुम्हाला सांगितलं की स्टीलचे भांडे वगैरे हार्ड वॉटरचे स्टेन जे आहेत त्या अशा लिक्विडने खूप छान लवकर निघून जातात. सो असंच फेकण्यापेक्षा जे आहे ती क्लिनिंग झालेली कधीही चांगली. सो मी त्याचा फायदा उचलला त्या पाण्याचा आणि जे आहे नळ वगैरे पण इथे सगळं क्लीन करून घेत आहे. सहसा शहराकडे राहणाऱ्या लोकांच्या घरांमध्ये असं होत नाही की क्लिनिंग करायला घेतलं नाही. एखादी एकदम जुन्या काळातली गोष्ट मिळाली, पण आज माझ्यासोबत ते घडलेलं आहे. लकीली मला ही केटल मिळाली आणि खरं सांगते मला भरपूर आनंद होतोय आणि आय एम एक्सायटेड की मी हिला प्रॉपर क्लीन करून कधी माझ्या किचनमध्ये ठेवेल. तुम्हाला दाखवेलच ती येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी. पण चला आता मी माझा व्हिडिओ इथे संपवते आणि अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.